इंदापूरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाला यश, सर्व उमेदवार आघाडीवर. पॅनल प्रचार प्रमुख किरण गुजर यांची माहिती. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भूत असल्याची शिवसैनिकांमध्ये भीती, गुलाबराव पाटलांनीच भाषणातून कार्यालयात भूताची अफवा पसरवल्याची माहिती. हिंगोलीतील शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णवाहिका इंधन अभावी 1.5 महिन्यांपासून बंद. गरोदर मातेसह नवजात बालकांची होते गैरसोय. भारत सलग दुसऱ्या वर्षीही ई रिक्षांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ. ई रिक्षांच्या विक्री 20% वाढून 5 लाख युनिट्सवर पोहोचली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. जोरदार सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यावर साचलं पाणी. मुंबईत विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची घटना. शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक बोर्डला आग लागल्याची माहिती. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण 25%ही नाही. काँक्रिटीकरणाची कामं प्रगतीपथावर. पालिकेचा दावा फोल. पालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर जाण्याची शक्यता. जूनमध्ये होणारे उद्घाटन आता पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे रस्ते तुंबले. काही महिन्यांपूर्वीच बनवलेलं भुयारी मार्ग देखील पाण्याखाली. तर गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.